पनवेल महानगरपालिकेचा 4,853 कोटींचा अर्थसंकल्प सादर, आरोग्य आणि शिक्षणावर भर। पनवेल महानगरपालिकेचा 4,853 कोटी 90 लाख रुपयांचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला असून शहराच्या सर्वांगीण विकासावर भर देण्यात आला आहे। या अर्थसंकल्पात विशेषतः आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण तरतुदी करण्यात आल्या आहेत। शहरातील सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी विविध विकास कामांचा समावेश करण्यात आला आहे। नागरिकांना दर्जेदार सेवा मिळाव्यात यासाठी पायाभूत सुविधा, आरोग्य सेवा आणि शैक्षणिक उपक्रम यांना चालना देण्याचा मानस प्रशासनाने व्यक्त केला आहे। आता या अर्थसंकल्पातील घोषणांची प्रभावी अंमलबजावणी कशी होते याकडे नागरिकांचे लक्ष लागले असून आगामी काळात प्रत्यक्ष कामांवर भर दिला जाणार आहे। महानगरपालिका अधिनियम 1961 कलम 95 च्या अनुषंगाने आयुक्तांनी आता बजेटच्या अनुषंगाने आम्ही बजेट नाही म्हणतो, त्याच्यामध्ये आम्ही फक्त जमा आणि खर्चाचे अंदाज फक्त आम्ही त्या ठिकाणी मान्य स्थायी समितीपुढे सादर करण्यात आलेले आहे। आत्ताच्या घडीला हा जो एकूण अंदाजपत्रकानुसार एकूण जमा 4,853 कोटी 90 लाख येणं अपेक्षित आहे आणि त्यापैकी खर्च 4,853.80 लाख आणि त्यामध्ये खर्च करून 10 लाख रुपये शिल्कीचा आम्ही त्यामध्ये प्रस्तावित केलेला आहे। मूळ मुद्दा त्याच्यामध्ये असा आहे की महानगरपालिकेचे गेल्या गेल्या 10 वर्षामधला टॅक्सेशनची अमाऊंट जी फक्त रिकव्हर व्हायची बाकी आहे, त्यामुळे ती रक्कम मात्र आम्हाला धरावं लागते। त्यामुळे त्यानुसार ते 2,000 कोटी येणं अपेक्षित धरून त्यानुसार ही बजेटची रक्कम वाढलेली आहे आणि ह्या अनुषंगाने आम्ही महानगरपालिकेने जी पुढची कामं जी आहेत पुढच्या आर्थिक वर्षामध्ये त्या अनुषंगाने आस्थापना कर्ज, स्वराज्य नवीन प्रशासकीय इमारत, होल्डिंग पॉइंट या व्यतिरिक्त बहुउद्देशीय सभागृह, बाजार विकसित करणे, गावठाण जमीन विकसित करणे, घनकचरा व्यवस्थापन हे अशा विविध प्रकल्पांवरती आम्ही त्यामध्ये खर्च प्रस्तावित केला आहे। या आर्थिक वर्षामध्ये पुढील आर्थिक वर्षामध्ये महानगरपालिकेने पाणी हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असल्यामुळे पाण्यावरती जास्तीत जास्त कॉन्सन्ट्रेट केला आहे। त्या अनुषंगाने पाण्यासाठी भरीव तरतूद आम्ही ठेवलेली आहे। शिलार धरण प्रोजेक्ट हा आता मंजूर झालेला आहे शासनाकडून, त्यासाठी 150 कोटी रुपये आम्ही महानगरपालिकेचे कॉन्ट्रिब्युशन धरण्यासाठी आम्ही राखून ठेवलेले आहेत। त्या व्यतिरिक्त देहरंग डॅम पासून पनवेल शहरापर्यंतची पाण्याची पाईपलाईन बदलण्यात त्यासाठी आम्ही 115 कोटी तरतूद केलेली आहे। आवश्यकतेनुसार जर का ह्या मोठ्या प्रोजेक्टसाठी जर का आवश्यकता वाढली तर पाण्यासाठी कर्ज रोखे किंवा हे काढण्याबद्दलची तरतूद आम्ही ठेवतोय। त्यामध्ये म्युनिसिपल बॉन्ड्स वगैरे आम्ही त्या ठिकाणी काढण्याची तरतूद आहे। मनोज भिंगर्डे, संवाद मराठी लाईव्ह, नवी मुंबई। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54।